मोठा कीर्तिमान आणि नवे नवे तर टेनिस क्रिकेट विश्वातील आज मात्र सिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला जातोय। या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही एकविरा इव्हेंट्स वरती पाहू शकता। संदेजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम हे थेट प्रेक्षेपणासाठी सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। खरतर एकविरा इव्हेंटचा मी नुकताच उल्लेख केला तर निश्चित 500 सबस्क्रायबर बाकी आहेत। या वाहिनीचे 50,000चा पल्ला ही वाहिनी गाठणार आहे। आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या हक्काची आणि आपल्या जवळची आपल्या मराठी माणसाची वाहिनी पाहायला मिळते। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। सुचित म्हात्रे आणि त्याच्या साथीला आर्यन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। नुकतीच पाचगाव प्रीमियर लीग देखील पार पडत असताना पाहायला मिळाली होती। या खेळाडूंनी चांगल्या क्रिकेटचा तिथे मात्र जोहर दाखवला आणि क्रिकेट प्रतीचं बांधिलकी नेहमी चांगली राहिली या खेळाडूंची। आज तोच खेळ पाहायला मिळेल का? परंतु सार्डेकरही मागे नाही आहेत। ज्या सार्डेकरांचा खेळ नेहमीच पाहावा आणि पाहतच राहावा असा पाहायला मिळालाय। एफ ग्रुप मधील आपण हे सामने पाहत आहोत। शैलेंद्र राऊत सर आणि मधुकर शेड यांना विनंती आहे, कळंबुसरे गावचे सन्माननीय अतिथी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यावं। अमित पाटील सरांना विनंती करेन की त्यांनाही तुमची आठवण येते। आपण लगेचच या मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। एफ ग्रुप मधील पहिला सामना आहे आणि एफ ग्रुपच्या खेळाडूंच्या माहितीसाठी की 10 संघ आहेत, त्यामुळे सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय दिला जाणार आहे। ही आत्ताच आम्ही अनाउन्समेंट करतो आहोत। जास्ती धावा बनवेल 10चा ग्रुप आहे एफ ग्रुप। कळंबुसरे टीम जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळणार आहे, त्यामुळे याकडे आत्ताच अनाउन्समेंट आम्ही करतो आहोत। या गोष्टीची माहिती स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा नियम नाही आहे, त्यामुळे आपण लक्ष वेधतो आहोत। याच दरम्यान आपण विचार करूयात राकेश फुंडेकर अर्थात पोलाड या नावाने संबोधित असणारे हे आमच्या सोबत जोडले जातात, त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। लकी ड्रॉ इथं अजित दादा मॅनफॉल सार्डे आपल्या सोबत समोरच जोडले गेलेत डाव्या बाजूला अगदी मंचकावर। जर कुणाला कुपन हवा असेल 100 रुपयाचं कुपन आणि त्या विजेत्याला मात्र अंतिम दिनी एक बाईक देखील उपलब्ध असेल। हॅलो, एफ गटातील पहिली ही मॅच चालू आहे सर आणि नंतर 8 ज्या टीम असतील त्या प्रॉपर आपल्या खेळतील। हा एकूण 10चा येस 10चाच आहे लॉट। थोडा गैरसमज झालाय, हरकत नाही आहे। ओके, एफ गटातील ही पहिली मॅच चालू आहे। ओके, नंतर तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला बी गटातील सामना 8 टीम खेळतील। ओके प्रवीण सर, एक्झॅक्टली आपण त्याचाच उल्लेख करतोय की आज एक मॅच आहे आणि उद्या 8 टीम खेळणार आहेत। टोटल 10 झाल्या, त्याची माहिती आत्ताच आपण दिलेली आहे। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाउनी बॉल, पहिल्याच बॉलवरती सामन्याची विकेट प्राप्त केली आहे कैलास पाटीलने। इथे मात्र सुचित म्हात्रेला केला आउट। पाहू शकाल मुकुंदजी गावण साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या समर्थ चषक 2026 चे अगदी सर्वेसर्वा अर्थात मुकुंदजी गावण येताना दिसतात, त्यांना विनंती असेल आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। कैलास पाटीलने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली। विकी पाटीलने हा एक उत्तम झेल टिपलेला पाहायला मिळाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो। या वर्षीचा हंगाम ज्याच्यासाठी खूप काय घेऊन आलं, एकाच दिवसामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये ज्याने 10 पेक्षा जास्तीच्या विकेट मिळवल्या, स्पर्धेमध्ये तब्बल 15 विकेट घेत असताना मालिकावीराचा हकदार राहिलेला आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय। आला रे आला पाटील आला, मी पाटलांचा लेख, मी एकुलता एक। बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये
पाटील येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट इथे प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. कंपल्सरी चेसिंग राहणार नाही याच्याकडे मी लक्ष वेधेन. सामना बरोबरीत आला तर ती सुपर ओव्हर खेळली जाणार आहे याकडे आत्ताच मी लक्ष वेधतो आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. विकेट इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे. धाव फलकावरती एकही धाव आलेली नाहीये. कैलास पाटील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. बी ग्रुप मधील पहिली मॅच थोड्याच वेळामध्ये खेळली जाणार आहे. किंग 11 नांदगाव आणि त्याच्या अगेन्स्ट भालचंद्र स्पोर्ट्स जीपी क्लब पुंडे. उरण तालुका आणि पनवेल तालुका नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर बॅटची थिकेज आउटसाइड एज. ड्रायव्हिंग लेन वरती होता. आशिषने इथे चुकी केली होती. ज्युसी हा बॉलीवरचा बॉल पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले जर का तुम्ही आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहाल तर हा बॉल जास्तीचा बाहेर ठेवला होता. मुभा दिली नाही. बॅटरला सातत्य राखतोय कैलास पाटील. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. आयुध चांगली आहे त्याच्याकडे गोलंदाजीतली. किंबहुना कमकुवत दुवे आणि ताकदवान वेळ फलंदाजांचे तो हेरतोय. एक कोण बनवला त्याने. दृष्टिकोन चांगला ठेवलाय. खोलवर टप्प्याची आणि उजव्या एसटीच्या बाहेरची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 1-1 नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला यावेळेला आर्यन पाटील. पुढचा बॉल कैलास पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा रडार मध्ये आलाय. एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन धक्का. मी निघालो तुम्ही येताना एका मागोमाग एक फलंदाज होतात बाद. तो संघर्ष सध्या घडीला फॉर्मात आहे. धावा गोळा करण्यासाठी आघाडीची जोडी जाणली जाते. परंतु आर्यन आणि त्याच वेळेला एका बाजूला सुचित मात्रे या दोन्ही नाराज केलंय संघाला. खर तर आपण पाहिलं आघाडीची जोडी मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जाते. नीडरपणा झंझावाती खेळ राईट टू किल हे लायसन या संघाला दिलेलं आहे. या खेळाडूंना दिलेलं आहे. परंतु धावा गोळा करता आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज धारातीर्थी पडलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अभिजित पाटील परंतु कैलास पाटील नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम केलाय त्याने. फलंदाजांचे विकेट इथे मिळवल्यात. धावा जास्तीचा खर्च केलेला नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 आली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. ही कोणतीही कबड्डीची किंवा हॉकीची किंवा फुटबॉलची मॅच नाही आहे. 1-2 इथे पाहायला मिळालेत. 1 धाव फलकावरती 2 बॅटर आउट झालेत. अभिजित पाटील हा लेफ्ट हँडर बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. बॉल आतमध्ये आला आणि इथे आणखीन एक अपील करण्यात येते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहा कधी आतमध्ये येणार आहे कधी बाहेर जाणार आहे. टप्पा चुकता चांगली ठेवली आहे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल पडला आणि तदनंतर काही आतमध्ये आला होता. भस करून आतमध्ये आला. बॅटरला मुभा दिलेला नाहीये. सातत्य राखतोय पहा कैलास पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट अराउंड विकेटने. आडव्या बॅटने स्टिकर जवळ लागला. क्षेत्ररक्षक तैनात. झेल आणखीन एक टिपला. बॅटर एका मागोमाग एक बाद होत आहेत. जणू काय म्हणतात सलीला जायचं. 3 धक्के दिलेत. 1 धाव संख्येवरती तिसरा बॅटर आउट. कलात्मकता अगदी सादरीकरण त्याचं चांगलं राहिलंय. आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजांचे वैगुण ओळखतोय. टप्पा चांगला ठेवतोय. वेगाने गोलंदाजी केली आहे. रीच मध्ये बॉल द्यायचे नाहीये. 3 फलंदाजांना बाद केलंय. केवळ 1 धाव फलकावरती आहे. 5व्या क्रमांकावरचा बॅटर प्रणय तांडेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अलीकडे सिलेंडर महाग झालाय. अलीकडे LPG महाग झालाय. अलीकडे आता मात्र पेट्रोल आणि डिझेल महाग होणार आहे. आता त्याच वेळेला आपण पाहिलं सोनं आणि चांदी महाग झाली. इथे धावा महाग झाल्यात. रन्स आलेलीच नाही आहे. केवळ 1 धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. तळीरामांसाठी अनेक बाबी याही आहेत की ती गोष्ट महाग झाली आहे.
धावफलकावरती 3 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. एका मागोमाग एक धक्के दिले आहेत. पुढचा बॉल घेऊन कैलाश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला वेगाने प्रचंड वेगाने बॉल पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली कैलासने आणि विकेट मिळवल्यात त्या 3. धावफलकावरती 1 आहे. 3 फलंदाज बाद. या पण एक क्षणभर विश्रांती घेतोय. डीजे कडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकूया. या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा गावाची. या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा गावच्या नावाची चर्चा. हो, या स्क्रीनवरती ज्यांना तुम्ही पाहताय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय माननीय सन्माननीय मुकुंद बबन गावन साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचे आयोजक आणि आज गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाणार आहे. साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळालंय. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय हा हसरा चेहरा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 32 बाईक एक मोठी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. दमदार देखणं दैदीप्यमान असं आयोजन. एक धाव धावफलकावरती 3 बॅटर आउट झालेत. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येईल. 5 षटक आणि 5 गोलंदाज तुम्हाला हाताळायचे आहेत. याच्याकडे मी लक्ष वेधेन. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज हाताळणं बंधनकारक राहील. याकडे लक्ष वेधूयात. विशालजी पाटील मॅन फ्रॉम रसायनी, त्यांच्या साथीला शुभम कदम यांना तुम्ही पाहताय. नंदू पाटील हे 3 अंपायर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून चेतन स्वामी केळवणे यांचा आवाज पोहोचेल आणि प्रवीण ठाकूर वशिणी यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच विशेष कौतुक आपण करतो आहोत. धावफलकावरती 1 बनली आहे. 3 बॅटर आउट झालेत. यह सामना चालू ठेवायचा आहे प्लीज, विनंती आहे. एक धाव धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस करण्यात येतं, जिथे निलेश जोशीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. निलेश जोशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये मनीष कुटलेला तुम्ही पाहणार आहात. खरं तर नुकताच त्याला आपण पाहिलं तर युवा जिगरबाज आणि उद्योन्मुख खेळाडूचा किताब रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला बहाल होत असताना पाहायला मिळाला. आज किंग 11 या नावाने हा नांदगाव संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. मनीष कुटले मिस्टर 360 युवा जिगरबाज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तो पाहायला मिळेल. त्याच वेळेला खरं तर आज यावेळेस बॉल उजव्या बाहेर पुन्हा एकदा वेगाने प्रवीण चोरगे अर्थात बालीलाही तुम्ही पाहिलं, ज्याचाही विशेष सन्मान या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आई एकविरा इव्हेंट्स नेरे या नावाने हा संघ खेळतोय. कैलास पाटील यांची जी चांगली गोलंदाजी झाली त्याच्यासाठी चंद्रकांत झके साहेब पत्रकार लोकमत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. धावफलकावरती 1 आहे. 3 फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस बॉल कट केला. डेलिकेट कट सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडूला दिली दिशा. मॅचची बदलते दशा. आलाय चौकार. स्वामी यांचं देखील आगमन होत आहे अगदी वेळेवरती. आणखीन एक समालोचक त्यांचे आगमन होत असताना मला मिळत आहे. 5ला 3 आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. आशिष पाटील आता स्वतः मोर्चा बांधणी करतोय आणि संपूर्ण ही धुरा या खांद्यावरती त्याने स्वतःहून घेतलेली पाहायला मिळाली आहे. लेट कट केला होता. चेडूला येऊ दिलं, दिशा दिली. पुढचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा तिखट बाउन्सर. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. टेक ऑफ होतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल.
नाकाच्या जवळून एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाच्या आणि कानाच्या जवळून निघाला होता का बाउन्सर होता. ऍक्शन रिप्ले पहा, स्क्रीन वरती तुम्ही पाहता. हा बाउन्सर डेटला हिट केलं, कानाच्या जवळून गेला आणि बॅटरला जणू का प्रश्न विचारलं, किरीश का गाना सुनेगा. फलकावरती 5 आहेत, 3 बॅटर आउट झालेत. 5ला 3. आशिष एक मात्र आशिषचं किरण स्ट्रायकर एंडलाय. यावेळेला खोला टाकला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज निलेश जोशी चेंडूवरती येतोय. सिंगल आली. धावफलकावरती 6 बांधल्यात. सामना अजून संपलेला नाहीये. आशिष जदवर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तद्वर हा लढवई आहे. शेवट क्षणापर्यंत तो लढत राहतो आणि नेहमीच मोठ्या मॅरेथॉन इनिंग त्याने खेळलेल्या आहेत. अनेक संस्मरणीय डाव त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालेत, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 6ला 3. धावफलकावरती 6 आहेत. हा बॉल एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला होता. 6 धावा ज्या काही बनवल्या गेल्या त्या स्वतः आशिष पाटीलच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. 6ला 3 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अरॉन विकेटने रिव्हर्स केला, परफेक्ट मिडल केलाय. बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. चा थाट निराळा आणि त्याने गोलंदाजाची वाट लावायला घेतली आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला होता. स्वतःला स्ट्रेच केलं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक येत असताना पाहायला मिळालाय. आधुनिकतेचा आविष्कार. षटकार आला. संघाची धावसंख्या 12 बनली आहे. 3 फलंदाज बाद झाल्यात. स्क्रीन एलईडी स्क्रीन तुम्ही पाहताय. चहू बाजूला रेलिंग पाहायला मिळते. दमदार आणि दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहात. षटकारानंतर 12. खोलातला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्शन ऑफ द बॉल, लिगल डिलिव्हरी, हाईट फॅक्टर, बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही, या साऱ्या गोष्टीची शहानिशा अंपायर नेहमी करतात. लेग बाय झाली आहे. इथून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती त्या 13ला 3 इथे पाहायला मिळतात. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती 6.50चा करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. पिचिंग आउटसाइड द ऑफ हा पाहायला मिळाला आणि त्याच करण्याचा पंचांनी नकार दिलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे धाव्यात. असा गेलो आणि असा आलो. माणूस धाडस करत नाही. धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. आज ही हिंमत दाखवायला लागणार आहे आशिष पाटीलला, कारण मैदानाच्या आतमध्ये तो तळ ठोकून उभा आहे. तो खेळाडू पाहायला मिळतोय. समालोचन कक्ष अगदी उत्कृष्ट गुणलेखक मोरवे गावाला आणि उल्वे नोडला बिलॉंग करणारे आमचे प्रणयजी म्हात्रे यांना तुम्ही ऍज अ स्कोरर म्हणून पाहतात. त्यांची लेखणी सातत्याने चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळते आणि मला वाटतं आज सासरवाडीमध्येच वास्तव्यास आहेत. धावफलकावरती बनल्यात त्या 13. 3 फलंदाज बाद झाल्यात. हे स्क्रीन पाहता तुम्ही. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते. 500 सबस्क्रायबर दूर आहे वाहिनी आणि आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करेल. धावफलकावरती बनल्यात एकंदरीत 13. प्रणय तांडेल ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती मुरगेश माळीला इन्व्हाइट करण्यात आलाय. धावा रोखाव्या लागतील त्याला. खरं तर पहिल्या षटकामध्ये जी काही कामगिरी कैलास पाटीलने केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. प्रश्न जिथे फलंदाजाला प्रचंड प्रश्न विचारावा लागणार आहेत. तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये किशोरला पाहणार आहात. नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित प्रथमेश देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो. लोड फुलटोस होता. ऑन साइडला फेकून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. एक्सलंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का.
इथे लागत असताना पाहायला मिळतोय. मायरा 11 कळंब भोसरे. आज मात्र शिवशंभू कळंब भोसरे या नावाने ही टीम खेळतीये. 13ला 4 बाद झालेले पाहायला मिळालेत. एकामागोमाग एक धक्के फलंदाज भेदरलेल्या सस्याप्रमाणेच अवस्था झाली आहे. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये केवळ येत आहेत, हजेरी लावतायत आणि मैदानाच्या बाहेर येत आहेत. 13 धावा फलकावरती आहेत. जास्तीच्या काही आलेल्याच नाही आहेत आशिष. 13 बॉलचा खेळ संपलाय. 13 बनलेले आहेत. मेहनत घ्यायचीच नाही स्कोर कार्ड वरती रन काउंट करायला. 13 बॉल 13 आहेत. सोप्पा आहे. पहिल्या षटकामध्ये 1 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये ज्या 12 आल्यात. यावेळेचा बॉल आडवा बाटणी केला होता. हा फॉर्म पुल केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. रन्स मिळतात 4. हा आलाय सणसणीत चौकार. झालेला पाहायला मिळाला. जिथे नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. क्रिकेटचं एक पूरक समीकरणच बनलंय. 18 धावा फलकावरती आहे. 4 बॅटर आउट झाले. 18ला 4 आहेत. धावा गोळा करण्यासाठी प्रयत्न करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याने चौका ठोकला. फ्री हिटचा बॉल. ऑपॉर्च्युनिटी राहील एक मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रायकर इनला रोहन. आडवा बाटणे ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. आउटफील्ड फास्ट. रन निश्चित मिळणार आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा आल्यात. वेगाने 2 रन्स इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संख्या धावसंख्या 20 बनली आहे. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने. रन्स तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. 20ला 4. धाबांसाठी झगडावं लागतंय. धाबांसाठी सातत्याने मेहनत करावी लागते. कष्ट करावे लागतात. एकच गोष्ट स्पष्ट आहे. रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. एक कष्ट तुम्हाला करावं लागतील. 6 श्वान एकाच ठिकाणी बसलेत. त्यामुळे मला वाटतं कदाचित बॉल तिथून जास्तीचा ट्रॅव्हल झाला नाही. 20ला 4. 20 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 20ला 4 पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडला रोहन पाटील. सध्याच्या घडीला आपण त्याला पाहत आहात. चांगली बॅटिंग केली आहे त्याने. 2 बॉल मध्ये 6 वरती तो नॉट आउट आहे. 300 LD स्ट्राईक रेट. पुढचा बॉल मुरगेश माळीचा. हा चेंडू डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात. आपला हजर जबाबीपणा वेगाने येत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. उज्ज्वल पाटीलला आपण पाहिलं होतं. वेगाने चेंडूवरती तो येत असताना पाहायला मिळालाय. आज खऱ्या अर्थाने एकविरा थळ अलिबाग मधील हा संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. खरं तर थळ एक्सप्रेस सुमित पत्रे याला देखील तुम्ही पाहणार आहात. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा सुमित पत्रेला तुम्ही पाहाल. परंतु थळ गावामधून ISPL मध्ये गेलेला आणखीन एक मातब्बर खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळेल. परंतु ही बाब विसरून चालतं का म्हणे. KDH वाघोलीवाडा रायगडाची शान सूरज पाटील तुम्हाला पाहायला मिळणार एका बाजूला. 21ला 4. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीचा दुरून जाणारा बॉल इथे पाहायला मिळाला होता. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एकमात्र कीर्तिमान रचणारा सूरज पाटील ज्याच्या नावावरती 1,31,000 एकाच मॅच मध्ये पारितोषिक जिंकण्याचा कीर्तिमान पाहायला मिळालाय. 21ला 4 आहेत. तदनंतर तुम्ही पाहाल एका बाजूला बाली पाहायला मिळणार आहे. प्रवीण सोरगे, सचिन मोरे. त्यावेळेचा बॉल लेगकट केला. क्षेत्ररक्षक तैनात. मिस फील्डिंग. रन्स निश्चित मिळणार. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. आलाय चौकार. कळवे संघ देखील खेळतोय. आज मात्र सुशांतला तुम्ही पाण्याचा आणखीन एक मोठा योग आलाय. सुशांत पाहायला मिळेल. प्रसाद पाटील पाहायला मिळेल. परंतु अगदी त्याच वेळेला जासई संघ खेळतोय. दिवाळे गाव खेळत असताना विकी मुंबईकर. दिवाळे गाव म्हटल्यानंतर विकी मुंबईकर लेफ्ट हँडर बॅटर त्याला देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. जासई म्हटल्यानंतर साईश म्हात्रे. अनेक खेळाडू आहेत. मग त्यांची आज मात्र उपस्थिती निश्चित पाहायला मिळेल. हा बी पोल आहे ज्याची आपण नेक्स्ट मॅचची चर्चा करतो आहोत. पुढचा बॉल मुरगेश माळी.
यावेळेचा बॉल लांब लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. ठोकलाय षटकार. पाणी घेऊन जा. 12व्या खेळाडूकडे पाणी मागितलं. खेळाडूंनी त्यांनी सांगितलं स्कोर सांगा. त्याला ते कळलंच नाही मेसेज काय आला यातून. पहिल्या 2 षटकामध्ये 13 होत्या, दुसऱ्या 2 षटकांमध्ये एकंदरीत 31 बनल्यात. पहा, 31चं उलटं केलं तर 13 होतात आणि 13चं उलटं केलं तर 31 होतात. असंच काहीतरी समीकरण जुळलंय. 31ला 4 आहेत. नेक्स्ट मॅच किंग 11 नांदगाव त्याच्या अगेन्स्ट भालचंद्र स्पोर्ट जीपी क्लब फुंडे. प्रथमेश म्हात्रे आणि एका बाजूला मनीष खुटले. चला दोन्ही टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉस साठी या. मनीष खुटलेला पाहायला विसरू नका. ब्लॅक आर्मी एका बाजूला पाहायला मिळेल. न्यूझीलंडच्या जर्सीवरती केवळ पान नाही आहे तर नांदगावकरांच्या जर्सीवरती पान आहे. त्यांनाही तुम्ही पाहाल नेक्स्ट मॅच मध्ये. चला नांदगाव टीम आपण आला असाल टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्याने मात्र केतन मात्रेची धुलाई केली होती कानपोलीच्या स्पर्धेमध्ये तोच मनीष कुठले तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. 31ला 4 आहेत. शेवटचे षटक येणं बाकी आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं बंधनकारक आहे. त्यामुळे चला लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. ला 4, 31 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. का बॅटिंग केली आता रोहन पाटीलने. आशिषने चांगला खेळ साकारायला सुरुवात केली. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकाला मोठं बनवावं लागणार आहे. धावा गोळा करावा लागतील. 3 ओव्हरचाच खेळ संपलाय. खरं तर 2 ओव्हर अजून बाकी राहिल्यात. या गोष्टीकडे तर माझं लक्ष राहिलंच नाही. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 षटक अर्थात 20 ते 25 धाबा निश्चित पाहायला मिळतील. या ती मात्र शंका नाही. हा बॉल वेगाने टाकला होता गोलंदाजी मार्क वरती, जिथे मात्र सुलक्षण मात्रेला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतं. वेगाने भरधाव वेगाने गोलंदाजी इथे करावी लागणार आहे आणि तेच इथे करण्यात येत असताना पाहायला मिळालंय. डॉट बॉल आला धावफलकावरती. 31ला 4 आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. विशाल पाटील सरांसोबत काहीशी चर्चा करण्यात येत आहे. विशाल पाटील म्हटल्यानंतर सिनेमामध्ये अंपायरिंग करणारे अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्मृती मंदना ज्यावेळेला ऍडव्हर्टायझिंग करत होती त्यावेळेला DY पाटीलच्या स्टेडियमवरती हेच ते अंपायर होते जे अंपायरिंग करत होते. तेच विशाल पाटील मॅन फ्रॉम रसायनी ज्यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुलक्षण. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. बॉल दिशाहीन राहिलाय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतोय. अवांतर धाव आली आहे. एक्स्ट्राची रन ऑलवेज वेलकम. अतिरिक्त धाबा या नेहमीच संघासाठी उपयुक्त ठरतात. या धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात. नांदगावकर आलेत मला दिसतात. चला टॉस साठी कॅप्टन यायला हवा याकडे मी लक्ष वेधेन. आणि अगदी त्याच वेळेला फुंडे टीम आपण देखील आला असाल. चला लवकरात लवकर या. टॉस करायचा आहे तोही वेळेत. 32ला 4. आज कोणती हयगय केली जाणार नाहीये कारण वेळेच्या आतमध्ये स्पर्धा पार पडायची आहे. आवर्जून आज या स्पर्धेच्या माध्यमातून या वेळचा बॉल देखील वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 1 तेरी तो 1 मेरी. डॉट बॉल सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. अचूकता चांगली ठेवली आहे. एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवावं तिथे गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास भाग पाडावं त्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. अचूकतेने गोलंदाजी होते. 1 बॉल दिशाहीन राहिला जरूर परंतु तदनंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. अमितजी पाटील यांनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधलं की काल पहाट झाली होती आज पहाट करायची नाहीये.
वेळेच्या आतमध्येच आपल्याला वाइंड अप करायचं आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर वेगाने टाकलाय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना वेगाने आणखीन एक डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. चला मनीष कुठले आपण आला असाल तर मी लक्ष वेधेन आपण व्यासपीठावरती यावं, कारण एक विशेष सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाणार आहे. रायगड प्रीमियर लीग जिथे मात्र आपण कालच्या रात्रीमध्ये कालच्या दिवसामध्ये ज्याचा एक विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि युवा जिगरबाज खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मनीष कुठले आपण आला असाल तर आपला एक विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून समर्थ चषकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला केलाय. सिंगल निश्चित येते. फायनली कोंडी फोडली. एक डाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. होय, मी आवाजून उल्लेख केला होता 5 ते 6 श्वान आहेत त्या ठिकाणी आणि त्या कारणासह इथून मात्र आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळाल्यात. रणजी क्रिकेटच्या मॅचेस मध्ये साप मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळाला. नवे तर मला आठवतं दिल्लीची मॅच चालू होती ज्या वेळेला युपीच्या अगेन्स्ट, त्यावेळेला एक कारवाला थेट मैदानाच्या आतमध्ये आला होता. अशा गोष्टी अनेक वेळा घडलेल्या आहेत. परंतु सचिन तेंडुलकर आपल्या आयुष्यामधली एक घटना सांगताना म्हणतो की ज्या वेळेला आम्ही एक महत्वाची मॅच आणि ट्राय सिरीज खेळत होतो ती श्रीलंकेच्या अगेन्स्ट, त्यावेळेला मैदानाच्या आजूबाजूला मुंगूस होता. तो मुंगूस जर आम्हाला दिसायचा त्या वेळेला आम्हाला शुभ घडत होतं, विकेट मिळायच्या. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती त्या 34 फलंदाज बाद झाल्यात. श्वान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. पंचांची ड्युटी थोडीशी वाढली होती. पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावफलकावरती 34 फलंदाज बाद आहेत. रोहन पाटील षटकामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शरीरावरती ब्रश झालाय. सिंगल कंप्लीट होतीये. वेगाने एकेरी धाव आली. आशिषने स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली पाहायला मिळाली. धावा त्याला गोळा करावा लागतील, कारण मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावर्षीचं हंगाम चांगलं राहिलं. बाईक नावावरती आली उरण प्रीमियर लीग मध्ये. धावाही बनवल्या, विकेटी मिळवल्या आणि जवळपास कोणी नव्हता यावर्षीच्या हंगामामध्ये. त्याच्यासाठी उरण प्रीमियर लीग अशी राहिली की त्याच्या जवळपास कोणी राहिलं नाही. योगायोग असा होता की आशिष ज्या वेळेला गोलंदाजीसाठी यायचा त्या वेळेला माझं समालोचन असायचं. कदाचित तिथे जास्त विकेट त्याने मिळवल्या होत्या. 10 विकेट एकाच दिवसामध्ये त्याने कमवल्या. शेवटच्या दिवसामध्ये 5 विकेट, एकंदरीत 15 विकेट त्याच्या नावावरती आल्या आणि पॉइंट टेबल मध्ये जवळपास कोणी राहिलं नव्हतं. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खोलाचा वापर केला. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डीआरएसचा मागणी इथे करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलेलं, बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलेलं पाहायला मिळालंय. मनीष कुठले आपण आला असाल तर आपला एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर कम खर्च आणि जादा चर्चा. इव्हेंट फुल ओव्हर इथे संपली. केवळ धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 4. 4थं षटक संपलं. 35ला 4 आहेत. बॅटिंग करत असताना शिवशंभो मायरा 11 कळंब भोसले टीम. एक ब्रेक घेऊयात, तिकडे जाऊयात. साथ आहे बघा मोलाची, साथ आहे बघा मोलाची. थँक्यू. खरं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून अमित पाटील साहेब थेट सरपंच, विद्यमान सदस्य आणि ज्यांची चर्चा उरण तालुक्यामध्ये आगामी अर्थात आणखीन एका गोष्टीसाठी होत असताना मला माहिती आहे. खरं तर बालदी साहेबांचे जवळचे आणि निकटवर्ती यांच्या यादीतील ही नावं आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहता. धावफलकावरती धावा बनल्या त्या 35. 4 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक. चला किशोर घरत आणि मनीष कुठले टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा. एका बाजूला नांदगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या फुंडे. टॉस साठी या दोन्ही टीम करणार लवकरात लवकर आणि त्वरित. सो कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल राहील, त्याला टॉस विन दिला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे.
धावफलकावरती बनलेलं पाहायला मिळालं. ते एकंदरीत 35 आहे. 4 फलंदाज बाद झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक उज्ज्वल पाटील. पहिलाच बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विकी सहज साधा सोप्पा झेल इथे टिपण्यात आला. धक्का आणखीन एक 5वा बॅटर आउट. जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. आज स्वतःला सिद्ध करायचा आशिषला. तो एकटा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. धाबा त्याच्याच बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. एकंदरीत 2 चौकार 1 षटकार, केवळ एक मात्र बॅटरने ठोकलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा स्थिरावलेली धावसंख्या ती 35. 5 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल म्हात्रे इन ॲट नंबर 7. 7 माझा नंबर आणि तोडेन मी गोलंदाजांची कंबर, असंच म्हणत त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. कारण धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नौका पैलतीरी लावण्यासाठी या खेळाडूला पुढाकार घ्यावा लागणार आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राय डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगलला डबल मध्ये इथून कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने येत असताना मला मिळालात. 37 धावा धावफलकावरती आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने संघ पुढे सरकतोय. ही बाब विसरून चालता कामा नये की कळंबोत्रे या टीमकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. गोलंदाजीच्या आघाड्यावरती प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी हे नेहमीच अग्रेसर राहतात. त्यामुळे 45 ते 50 धावा जर का बनल्या, एक मोठी टोटल म्हणता येईल अशी स्वतः स्ट्राईक घेतोय. लीडर आहे टीमचा आणि तो नीडरपणे इथे स्ट्रायकर वरती येत असताना लेग बाईज मिळाली आहे. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा मोरक्या, कॅप्टन इथे स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतोय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक करना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आशिष पाटीलला तो खेळ साकारावा लागणार आहे. फटकेबाजी करावी लागेल मोठी, कारण त्या मोठ्या फटक्यांसाठीच तो ओळखला जातो. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. शेवटच्या षटकातील 4 बॉलचा खेळ शेष. पुढचा बॉल 3 चेंडू शेष राहिलेत. इथे मात्र कॅच ड्रॉप. आशिष पाटीलला जीवदान मिळाली आहेत. वरदान साबित होतात ना पाहायला मिळालेले नाही आहेत. सिंगल कंप्लीट झाली. एकेरी धाव येत असताना इथून पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा बनल्यात 39 ला 5 आहेत. 39 ला 5 पाहायला मिळाल्यात. आज या दुसऱ्या रात्रीमध्ये तितक्याशा धावा पाहायला मिळाल्या नाही. कालच्या रात्रीमध्ये आपण मातब्बर संघांना पाहिलं होतं. काल अनेक विक्रम नोंदवत असताना पाहायला मिळाले होते. काल तुर्भे खेळत असताना पाहायला मिळाला. त्याच वेळेला वाकळण टीम खेळत होती. नानकर संघ खेळताना पाहायला मिळाला. बोरशे ती टीम खेळली. यावेळेचा बॉल वेस्ट साइड जास्तीची आहे. सिंगल मिळाली. अशी स्ट्राईक घेईल का? दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात. नो बॉल. एकंदरीत 3 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. धावा गोळा करण्यासाठीची जद्दोजहद मेहनत इथे करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय. 3 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. 42 धावा धावफलकावरती आहेत. धावांसाठीची धावांसाठीची धाव मेहनत इथे करावे लागते. एकच गोष्ट स्पष्ट इथे कष्ट करावे लागणार आहेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज 5 बाद झालेले पाहायला मिळालेत. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. 42 ला 5 आहेत. 42 ऑन दी बोर्ड. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा येते आहे आणि साहिल म्हात्रे स्ट्रायकर एंडला आहे. कोलातला बॉल होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. फ्री हिटच्या बॉल वरती बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये. साहिल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6वा धक्का लागला.
त्यांच्याच नावाचा होई बघा जिथं तिथं जय जय 42 ला 6 फलंदाज बाद झाल्यात, धावा थांबल्यात, आलेल्याच नाही आहेत. किंवा अगदी त्याच वेळेला अडचणींना संपूर्ण संघ सामोरा जात असताना पाहायला मिळालाय. सातत्याने आपण पाहिली तर गोलंदाजी दर्जेदार आणि धारधार राहिलेली पाहायला मिळाली आहे. 6 बॅटर आउट झाल्यात, 42 ला 6 आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी. गोलंदाजी मार्क वरती जिथे उज्ज्वल पाटील तर स्ट्रायकर एंडला आशिष पाटील. शेवटचा बॉल यावेळेला बाची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक त्यांना झेल टिपण्यात आला. आशिष फायनली तो देखील आउट झाला. 42 बनल्यात. 43 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या पण आवाजामध्ये बदल करण्यात आवाजामध्ये बदल होईल आणि आवाज ऐकूयात प्रवीणजी ठाकूर सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्याआधी काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. धन्यवाद सर. जाऊया शैलेंद्र, आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. कलबुसरे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेकरता त्यांचं खरंच मोलाचं सहकार्य नेहमी राहिलंय. शैलेंद्र राऊत साहेब आमच्या सोबत जोडले गेले, त्यांना विनंती असेल मुकुंद गावण साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण घेऊयात. शैलेंद्र राऊत सोबत तदनंतर अजून एक सन्माननीय अतिथी मधुकर वाडील साहेब, आपणास विनंती आहे आपण ही व्यासपीठाकडे यावं. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन शैलेंद्र राऊत समाजाचा यथोचित मान सन्मान. कलबुसरे गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं मुकुंदजी गावंड आणि अमितजी पाटील, सागर पाटील यांच्या अगदी निकटवर्तीय यांचा हा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्यांच्यासोबत प्रमोद पाटील सर, रमाकांत गावंड सर दिसत आहेत, महेश गावंड सर देखील दिसत आहेत. मधुकरजी पाटील साहेबांना विनंती करेन माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ही व्यासपीठाकडे यावं. फुंडा टीम मला वाटतं ट्रॅफिक मध्ये अडकली, परंतु एका तरी फलंदाजानं यावं. जीपी फुंडा टीम चा एखादी कोणीतरी प्रतिनिधी जर आला तर लागलीच आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार. तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे, जास्त वेळ न दवडता आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. येस, मांगल्याचं प्रतीक खऱ्या अर्थानं प्रत्येक रात्रीच्या सुरुवातीला आपण करणार आहोत. थोडस विलंब झाला, क्षमस्व. खरं तर त्या विधात्याची आम्ही क्षमा मागूयात, परंतु आयोजकांना विनंती करेन, अगदी प्रमोद सर असतील, रमाकांत गावंड सर असतील, संदेश पाटील सर असतील, मुकुंद गावंड साहेबांचा जो संपूर्ण मित्र परिवार आहे, निलेशजी पाटील असतील, या सगळ्यांना विनंती असेल, महेश गावंड सर असतील, या सगळ्यांनी यायचं आहे. चंद्रकांतजी गावंड असतील, यांना सगळ्यांना विनंती असेल आपण खाली जायचं आहे. त्या विधात्या परमेश्वराचं पूजन आपण करावं आणि मांगल्याचं प्रतीक श्रीफळ वाढवून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला नक्कीच यथासांग सुरुवात करायची आहे. खरं तर सुरुवात झाली आहे, परंतु मांगल्याचं प्रतीक सध्या आमच्याकडे श्रीफळ उपलब्ध नसल्यामुळे थोडासा विलंब झाला. त्या परमेश्वराकडे आपण मागणं घालूयात की कोणत्याही खेळाडूला इजा न पोचवता खऱ्या अर्थानं या सामन्याला आजची रजनी कालच्या दिवसा रजनीप्रमाणेच आजची रात्र देखील सुखरूपपणे पार पडावी, निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून त्या विधात्याकडे आपण साकडं घालताना हा संपूर्ण विलास गावंड सर देखील दिसत आहेत. त्यानंतर जाऊया मैदानाकडे, विजयासाठी करायचे आहेत 30 चेंडू. प्रणय म्हात्रे सर माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, मोरावे गावचे सुपुत्र जयेश भोसले सरांचा आपण तंत्रशुद्ध आवाज ऐकलात. या आवाजाला खरं तर मोहिनी घातली आहे आणि बऱ्याचशा नाईट डे टुर्नामेंट मध्ये त्यांना आपण ऐकू शकाल. आज माझ्यासोबत चेतन स्वामी सर देखील जोडले गेलेत. केलवणे गावचे एक बुलंद आवाज आपल्या सोबत बघायला मिळेल. यस, विलास गावड सरांच्या पवित्र शुभ हस्ते महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळा घातली जाते. खरं तर ज्यांच्यामुळे मंदिरातली कळस आणि अंगणातली तुळस आणि माझ्या सौभाग्यवतींच्या भांगेवरचा कुंकवाचा टिळा दिसतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा केला जातोय. सगळ्या मित्रपरिवार आणि कोणाची नावं लग्न करता प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात आणि हेच प्रयत्न ही यशाची पोचपावती आहे. कालच जयेश भोसले सर प्रचंड मोठ्या विक्रमांचा गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक झाला. रायगड प्रीमियर लीग सध्या धुमधाकळ्यात चालू असून देखील सोनारी गावामध्ये या मैदानावरची तुडुंब गर्दी बघितल्यानंतर अवाक झाले. केतन म्हात्रे, पवन केने असतील, भावेश पवार अवाक झाले. मोठमोठे दिग्गज खेळाडू आपल्यासोबत काल एक गटामध्ये खेळले होते, ते अवाक झाले की एवढे पब्लिक येते तरी कुठून, मुंगीलाही शिरायला वेळ नव्हता, एवढी जबरदस्त तुडुंब गर्दी बघायला मिळत होती.
मंगेश गावण सर त्यांच्यासोबत दिसत आहेत, गणेशजी म्हात्रे दिसत आहेत, विलासजी गावण सर दिसतात, रमाकांत गावण सर दिसत आहेत, प्रमोदजी सर दिसत आहेत आणि सगळ्यांच्या पवित्र शुभ हस्ते खऱ्या अर्थानं हे विघ्नहर्ता हे लंबोदरा हे आजच्या दिवशी रजनीत सामने देखील निर्विघ्नपणे पार पडू देत असे साकडं त्या विधात्याकडे परमेश्वराकडे घालताना दिसत आहेत. विजयासाठी करायच्या आहेत 30 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नाही आहे. अगोदरच अगोदर सांगतोय सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जास्त वेळ न दवडता प्रत्येक एखादा निर्णय जर आला तर योग्य ते अंपायर डिसिजन घेतील. दोघांमध्ये चर्चा होईल. अन्यथा आपल्याकडे तिसरा डोला अर्थात 24 लाईव्ह आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मैदानावरील खडा न खडा गवत ना गवत वेचला गेलाय. पारदर्शक आपण बघू शका, ऑनस्क्रीन बघू शका. इतकी जबरदस्त क्वालिटी बघायला मिळते. मंगळाचं प्रतीक श्रीफल वाढून खऱ्या अर्थानं गणेशजी म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमाची यथासांग सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, हे सामने निर्विघ्नपणे पार पडावेत म्हणून नक्कीच अँब्युलन्सची सेवा देखील इथं बघायला मिळते. एखादा खेळाडू दुःखापस्त झाला तर त्याला लागलीच हे मैदानाच्या बाहेर अगदी त्याला दवाखान्यात पोहोचवण्याची सुविधा देखील म्हणजे एवढे काटेकोरपणे समर्थ जचकाचे आयोजक ही काळजी घेताना दिसत आहेत. यस, ग्रीन सिग्नल मिळतोय पंचांच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या पंचांच्या माध्यमातून. यस, पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहन पाणी. पहिला चेंडू आणि फटका फसला असं म्हटलं तर ते अवघडणार नाही. मोठी चुकी होत आहे. मी म्हणेल फलंदाजाची आनंद फलंदाज परतावा लागेल. पहिला शिलेदार अर्थात कर्णधार शुभम मैदानाच्या बाहेर. कर्णधाराचा अडसर दूर केलाय. सामना अजूनही संपलेला नाही. मी म्हटलं होतं ना, क्रिकेट म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाज मधलं द्वंद्व, त्याचं उत्तर दिलं गेलंय. हम भी किसी से कम नाही आहे. पहिलं उत्तर दिलं गेलंय. शुभम स्वस्तात परतलाय. थाबे दणानलेत. कर्णधाराला टॉपच्याला ठोकलाय आणि काय जबरदस्त ठोकलाय. रोहन पाटील ऑन फायर. 43 धावांचं आव्हान जरी असलं तरी आम्ही हार मागायला आलेलो नाहीये. हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातो, कारण आम्हाला माहिती आहे त्या परमेश्वरच्या जवळ आम्ही जिंकू शकत नाहीये. म्हणून रोहन पाटील सज्ज झालाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. वाह, भन्नाट वेग आहे, तेज तर्रार खेळपट्टी. मी म्हटलं होतं पहिल्या रजनीमध्ये देखील अगदी प्रेमात पडली होती, जणू ती त्यांची प्रियसी बनून राहिली होती आणि त्याचं उत्तर दिलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर रोहन पाटील बघत होता, आशिष देखील बघत होता. खेळपट्टी आपणालाही साथ देईल आणि म्हणून सावध संत सुरुवात असली तरीही त्यांचे प्रेक्षक असतील, पाठीराखे असतील, ते अजूनही सामना दुतर्फा असे वर्णन करू लागले. आणखी एक. काय भन्नाट वेग आहे, तेज तर्रार. वाह, अगदी जबरदस्त. एकापेक्षा एक वेगवान चेंडू फेकण्यासाठी रोहन ओळखला जातोय आणि या मैदानावर खरंच आयोजकांना आणि पिच क्युरेटरना धन्यवाद देईन. काय खेळपट्टी बनवली आहे, अगदी पाटा. मी ऑस्ट्रेलियाच्या वाक्यावर खेळतोय की काय असं जणू वाटू लागलाय. सुपर सटिक लाईन वर गोलंदाजी बघायला मिळते रोहन पाटील नावाच्या या गोलंदाजाची. ही कलंबुसरा एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावतीये. आणखी एक. अतिरिक्त ठेपचा वापर केलाय. नक्कीच अगदी खांद्याचा अतिरिक्त वापर नक्का समृद्ध चेंडूला उडवलाय. मातीचा सुगंध देऊन जाणारी इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली. भन्नाट वेग. अडचणीत सापडलाय फलंदाज, अडचणीत सापडलाय. लगातारचा तिसरा चेंडू प्रतीक मात्रेला डॉट सोडलाय. दबाव आणि दबाव. ज्या वेळेस लॉईड्स बॉल बघायला मिळतो त्या वेळेस गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतात. आणखी एक पायांच्या बोटांना चेसणारी. वाह, भन्नाट यॉर्कर फेकलाय. भन्नाट वेग. क्या बात आहे. प्रत्येक चेंडू विविध तिने फेकला गेलाय, वेगवेगळ्या अँगलने फेकतोय आणि रोहन पाटील कमालीची प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. सुपर्ब गोलंदाजी. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये असताना एवढा तिखट आणि कंजूस मारा बघायला मिळतोय. एक चेंडू अजूनही शेष आहे. एकही धाव नाहीये. पहिलं मेडे षटक फेकेल का या स्पर्धेमधलं पहिलं मेडे षटक.
ब्लॉक एक धाव मात्र खणून काढलाय चेंडू रतिकना दुसरी धाव मोठी चुकी मी म्हणेन मोठी चुकी ऐ दादा मोठी चुकी झाली की जिथं एकही धाव नव्हती तिथं 2 धाव मिळत आहेत चिरनेर गावामध्ये जाऊन आता FIR नोंदवावं लागेल पोलीस स्टेशन जवळ नाही आहे पण तू जावं लागेल कारण भर रात्री ही चोरी बघायला मिळते दिवसा डावल्या तर नाही म्हणणार परंतु एक धावच असती एक धाव अतिरिक्त मिळते सारडा संघाला ते अगदी पथ्यावर पडतंय 1-2 ही नाजूक अवस्था करून ठेवली आता मात्र समीकरण बिघडलंय दबाव आणि दबाव बघायला मिळतोय मोठी स्पर्धा मोठं आयोजन हॅलो MH46 DB 9273 या गाडीमध्ये एक मोबाईल सापडलाय मी गाडी नंबर घेतोय MH46 DB 9273 त्या गाडीमध्ये एक मोबाईल सापडलाय कृपया कोणाचा असेल तर लागलीच त्या गाडीजवळ जाऊन आपला मोबाईल ताब्यात घ्यायचा आहे आणि ओळखपत्र घेऊन जा कारण कोणीही जाईल आणि कोणीही घेईल असं नाहीये MH46 मी गाडी नंबर म्हणतोय DB 9273 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्ष द्या MH46 DB 9273 आपलं ओळख पत्र दाखवा की मी तोच मालक आहे त्या मोबाईलचा आणि मोबाईल ताब्यात घ्या या 6व्या सामन्याकडे पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय 1-2 अशी धावसंख्या धावपटलावर परंतु एक डावखुरा जो फलंदाज आहे हा संकटमोचक फलंदाज आहे रणजित मात्रे बद्दल काय सांगावं रन शक्यता तो सोडत नाही आहे जेव्हा संकट येते आपल्या टीमवर तेव्हा हा संकटमोचक फलंदाजी बहरते मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे मिस्टर UPL उरण प्रीमियर लीग मधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थात आशिष ओहो क्या बात है रोहन करू शकतो तर मी का करू शकत नाही आहे हे उत्तर दिलं गेलंय स्वतः कर्णधार आहे लीडिंग फ्रॉम द फ्रंट आशिष क्या बात है उत्तर दिलं गेलंय प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की रखते हैं जो हौसला आसमान को छूने का परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की क्या कमालीची गोलंदाजी आहे एकापेक्षा एक सरस डिलिव्हरी एक्सलंट डिलिव्हरी आणि माझ्याकडं जो मुकुट आहे ना मिस्टर UPLचा आणि अभिमान आहे आम्हाला या पूर्व भागातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय या कणबसरे गावचा सुपुत्र अर्थात आशिष नाम तो सुना होगा आशिष दाखवतोय दमखम दाखवतोय अंगामध्ये दम असतं खूप महत्वाचं आहे परंतु अंगाला दम लागला घातक अरे यार कौतुक नजर लागली आणि इट्स अ वाईट डिलिव्हरी एक धाव मिळते एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय 3 धावा पटलावर आशिष थोडासा दशा बघायला मिळते या गोलंदाजीची सध्या तरी परफेक्ट एवढी मोठी खेळपट्टी बनवली आहे आणि मग खेळपट्टीच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो तेव्हा तो देखील नाराज आहे स्वतः कर्णधार आहे एक धावेचा मोह माहिती आहे सिंगल डबल मैदानावर महत्त्वाचे आहे ओ फटका फसलाय परंतु चेंडू काय घडलाय पुन्हा एकदा तुम्ही चेंडूवर यावं लागेल काल जर एखाद्यातल्या तुम्ही मॅचेस बघितल्या ना त्यांच्याकडे मोठा स्कोर नव्हता परंतु आपल्या गोलंदाजांना संरक्षित करण्याकरता जे झेल पकडले भावेश पवारांना मारलेली डायरेक्ट हिट ही जडेजाला लाजवेल अशा पद्धतीची होती त्यामुळे हे सगळं तुम्ही बघत असता लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही काल देखील 24 लाईव्हच्या माध्यमातून जेवढे इथं प्रेक्षक होते त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक मायबाप अगदी ऑन स्क्रीन बघत होते घर बसल्या त्यामुळे ही समर्थ चषकाची जी हवा नुसती नाहीये अगदी देशभरामधून कमेंट्स येत होत्या चांगल्या प्रकारचं आयोजन यशाची पोचपावती मिळते याही पेक्षा पुढच्या वर्षी दर्जेदार स्पर्धेचं आयोजन केलं जाईल एक उत्साह वाढलाय आयोजकांमध्ये क्लास पहिला हवा यल्ला फेकून दिलाय लांब दूरवर इट्स अ बिग हिट मॅसिव्ह षटकार
चषक 2026 करता विपुल पाटील सर गावठाण मॅन फ्रॉम गावठाण एक उत्कृष्ट निवेदक समालोचक यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. विद्याधर गावण सरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हल्ला चढवलाय. मी म्हटलं होतं जेव्हा जेव्हा या वाघाच्या चबड्याला रक्त लागेल ना हा रक्त पिपासू बनतो. आणि भन्नाड एका चौथ्या त्या 5व्या स्टंपवर अटॅक ठेवलाय. उत्तर दिलं जात आहे. वारावर प्रतिवार हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. सुपर्ब गोलंदाजी. 11 धावा पटलावर एका गल्याच्या मोबदल्यामध्ये षटकारांची हॅट्रिक जर आली तर शिक्षक नेते नरेश रमाकांतजी गावण साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा स्लोअरचा वापर केला. वेगावर नियंत्रण ठेवला. वेगा काढून घेतला आणि चेंडू काटा बदलतोय आणि दुसऱ्या षटकाचा निर्वाळा झालाय. धावा पडल्यावर आपण पाहू शकाल 11 धावा 1 बाद 11. शुभम मात्र स्वस्तात परतला. कर्णधारला बाहेर काढल्यानंतर थोडासा सरसेनापतीला डाऊन केलाय. थोडस अजून अस्वस्थता डगआउट मध्ये नक्कीच आहे. परंतु दबावाला झुगारून खेळ करावा लागेल कारण आता समीकरण बिघडलंय. उर्वरित येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा. जास्त वेळ देऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका. असतील खुर्च्या तर होतील चर्चा. खुर्च्या चर्चा आम्हाला करून द्या. तुम्ही मात्र लवकर गेम प्लॅन रेडी ठेवा कारण तुमच्याकडे तुमचा कोणता गोलंदाज रेडी असला पाहिजे हे अगोदर ठरलेलं आहे. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण आलंय. चालता बोलता कॉम्प्युटर माझ्यासोबत जोडला गेलाय. समालोचकांना बसण्याकरता एवढा मोठा भव्य स्टँड आहे. जयेश भोसले सर आज शुद्ध आवाज आपण ऐकला. पूर्वार्धामध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं. खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आणि समालोचकांना अगदी प्रेमानं वागणूक देणारे आज जयेश भोसले सर देखील आमच्या सोबत जोडले गेले. त्यांनी अगोदर सांगितलं या भागामध्ये आपल्याला आधार कार्ड बनवावं लागेल. उरणचा आधार कार्ड बऱ्याच वर्षी या उरणच्या बऱ्याच स्पर्धा मला करायला मिळतात. त्यामुळे आधार कार्ड बनवावं लागेल अशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी केली. मुकुंदजी गावण सर याकडे लक्ष द्या. आपण ही पूर्तता करणार महेश बालदी साहेबांचे नक्की 3 षटकार आले तर रमाकांत गावण साहेबांच्या वतीने शिक्षक नेते 2000 रुपयाचं बक्षीस दिले. महागाई वाढला पाहिजे. गॅस 850 होते. आज गॅस घेतला उन्हाळ्यावरून उन्हाळे जुनं चुली फुकायला लागायच्या. काय झालंय आता अग्नी भाषेमध्ये आपलं साहिल बरोबर नाही वाटत काही गोष्टी. परंतु आताच्या गृहिणींना मात्र त्रास होतो. पहिला कसा आहे नाही मूठ मच्छर नदी कारण गोठं घरच आता नको नको आजार आलं. खर्च वाढलाय. इकडे काहीतरी पाठवावं. इकडे विचार ती जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू पंचांचा इशारा मात्र नक्कीच रेल्वे कारण चेंडू अंपायरचा डिसिजन येतोय. रिव्ह्यू घेतलाय. यस रिव्ह्यू पाहूया. ओके लँडिंग कसं होतं ते पाहूया. मध्ये बोलायचं नाहीये कारण काही एक गटातले जसे होते त्यांनी जे निर्णय दिले ते मान्य देखील केले. यस इट्स सो बॉल. यस फ्री रन असताना उघडावले पाहणी कारण हा पुढचा बॉल फ्रीज असते. चुकी करतोय चुकीला माफी नाहीये. परंतु जो फलंदाज आहे प्रत्येक मात्र त्याला गिअर चेंज करावी लागते कारण आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय 2 धावा करू शकलाय. आता मात्र त्याला गिअर चेंज करावी लागते. दबावाचं लक्षण आहे. 5वा चेंडू या मैदानावर 24 चेंडू मधून असा परंतु काय या मैदानावर गोलंदाजांची प्रेमात लागली होती आणि गोलंदाज आहे अनुतेश पाटील. तेज तर्रार
प्रत्येक बाजूला बाहेर भिरकावला पाहिजे होता. दबाव आहे. आज काहीतरी बिनसलंय. नक्कीच मात्र नक्कीच थोडासा स्पर्धा दिसतोय. समीकरण निकाल काय 16 चेंडू 30 धावा. 16 चेंडू 30 धावा. 11 सुरुवात करावीच लागेल. सागर पाटील काहीतरी चर्चा करतात. जय पोलिसांच्या सोबत प्रचंड मोठी मेहनत आहे. नांदगाव टीम अजून एरिया आहे, परंतु पुणे गावचं अभिमान दिसत नाहीये. कारण तिथं भरपूर गर्दी आहे ट्रान्सलेशनच्या इथं. कारण हा रोजचा प्रश्न झालाय. जोपर्यंत कधी रस्ता होईल हा प्रश्न पडलाय. धुलीचं साम्राज्य खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काही कल्पना नाहीये. दुसरं चालू होईल. 1500 लोक ऑन स्क्रीन पाहू शकताय. सुरुवातीचे आता सुरुवात झाली. 8 वाजून 50 मिनिटं लोकांचा चर्चा एवढा टक्केवारी थोडून काढलाय. पोलीस नंबरची जर्सी किंवा जोरदार पाहिजे. सुपर अगदी तारांवर उडती असा मोठा फोकल झाला की काय शब्द नाव आहे आदित्य पाटील. जी तुम्ही पास आला नाहीये तर नांदगाव संघाला हा नाणेफेकीचा कौल दिला जाईल. आम्हाला नाईलाज होतं आमचा, आम्ही समजू शकतो, परंतु नांदगाव संघाने देखील तुम्हाला खूप सारं सहकार्य केलंय. ब्लॉकचा चेंडू खोदून काढलाय. क्लासिकल चेंडू अगदी धडकलाय सीमा रेषा पार चौका. धावा धापटल्यावर पाहू शकाल 19 आणि आता करायच्या 14 चेंडू 24 धावा. यस कणबुसरे गावचा संचित मात्रे जो होता आमच्या सोबत 12वा खेळाडू नाही, त्याचा मोबाईल जो सापडला मधल्या गाडीमध्ये तो त्यांच्या हातात दिला गेलाय. खरंच त्या मालकाचा धन्यवाद ज्यांना तो मोबाईल त्यांच्यापर्यंत सुपूर्द केला, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जयेश भोसले सरांकडे तो सापडलाय. वा क्लास, परंतु चेंडू पकडला जाईल का? वस्त्र मुठीत पकडलाय आणि झेल कुणी पकडलाय तो आहे प्रणय तांडे. या स्पर्धेचं महत्व इतकं आहे ना की कमालीचं उत्सुकता वाढली, आतुरता वाढली आहे. चॅम्पियन कोण असेल, कोणाच्या वाट्याला किती बाईक्स येतील, कोणाकडं ती 4 व्हीलर गाडी असेल. गेल्या वर्षी रोहित गोवटण्याचे यांनी ती सुपर कार पटकावली होती, या वर्षी कोणाकडे असेल. एक डाव खुला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यावर तो कैलास येतोय. कैलासला सांगितलंय एसटी रक्षकांना की तुला यावेळी पत्र खेळू देणार नाही, कारण स्टंप माईक आहे, डायरेक्ट आम्हाला ऐकू येते. दोन्ही ठिकाणी स्टंप माईक आहे, तुम्ही काही बोलला तर ते आम्हाला ऐकू येईल. हा, ते ऐकू येत आहे, लक्षात असू द्या. खूप मोठं आयोजन, भव्य आयोजन, त्यामुळं इथं माईक देखील ठेवलेत आम्ही दोन्ही एसट्यांच्या ठिकाणी. क्या बात आहे. अगदी नाक्कासमोर पुन्हा एकदा खालच्या पट्टीतला चेंडू ठेवला. नाक्कासमोर नाही म्हणता येणार, पण तो चेंडू 1.5 धाव. यस, रायगड जिल्ह्यामधून जो मनीष खुटले नावाचा जो फलंदाज आहे आमच्या सोबत खेळाडू जोडलाय.
आम्हाला आयोजकांना तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पाटील असतील, कुकुंजी गावड साहेब असतील, यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मनीष खुटले याचा यथोचित मान सन्मान करूया. रायगड जिल्ह्यातील एक रायझिंग स्टार ज्याला आपण म्हणूया, त्याचा आम्हाला यथोचित मान सन्मान करण्याचं भाग्य लागतंय आणि ही संधी आम्ही सोडणार नाहीये. महेश गावड आपणही जा, कारण कुठल्याही छायाचित्रात आपण नसाल तर त्या छायाचित्राला शोभा येणार नाही. तर तुम्ही देखील इथं उपस्थित असणं गरजेचं आहे. या चिपी पुंडा संघ जर आपण कोणी एकच प्रतिनिधी तरी पाठवा. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्राऊड ऑफ नांदगाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या वर्षीचा उद्योन्मुख खेळाडू म्हणून, नवोदित खेळाडू म्हणून ज्याचा रायगड प्रीमियर लीग मध्ये सन्मान करण्यात आला तो मनीष कुंटेला आपण पाहतोय, ज्याचा एक विशेष सन्मान समर्थ चषकाच्या माध्यमातून करण्यात येत असताना मला मिळत आहे. आदरणीय गणेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान मनीष कुटलेचा, त्याच्या खेळाचा, आणि या वर्षी त्याची चर्चा सातत्याने होत असताना मला मिळाली. हा तोच खेळाडू आहे ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. उद्याचं भविष्य नांदगावचा प्राऊड ऑफ नांदगाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्याचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना मला मिळालाय. त्याच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत. मॅच ही इम्पॉर्टंट आहे. मनीष म्हणतो की सामना झाल्यानंतर आपण बोलूयात टॉसच्या वेळेला, परंतु या मॅच चालू आहे, सामन्याकडे वळूयात आणि तदनंतर इनिंग ब्रेक मध्ये जसा टॉस होईल त्यावेळेला आपण या गोष्टीची चर्चा करू. धन्यवाद. धन्यवाद सर. मनीष कुटले रायझिंग स्टार आपण त्याला म्हणूया, आणि नांदगाव नव्हे तर रायगड जिल्ह्याचा अगदी युवा. आदरणीय अविनाशजी राघू मात्रे साहेब यांचंही स्वतः शिक्षक आहेत उद्याने, आणि त्यांचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. 12 चेंडू 24 धावा. प्रतीक मात्र अजूनही स्ट्राईकवर आहे. खर तर फार काळ शांत बसायला मी काही संत नाही आहे. ही मन जर त्याला माहित असेल तर त्याला आता उधलावं लागेल. सार्डेकर प्रचंड नाराज आहेत, खास करून माजी सरपंच संदीप पाडे उत्कृष्ट क्रिकेटर हे देखील नाराज आहे. त्यांना फोनावर फोन येत आहे की टीम काय करते, ते काय करणार. प्रतीकच्या हातात सगळं काही आहे. एका बाजूला कैलास तो जास्तीत जास्त स्ट्राईक रेटवर येईल का, परंतु चौथा गोलंदाज आला. गोलंदाजाचं नाव आहे आर्यन पाटील. आर्यन पाटील, शिक्षक माय बापा तुमच्या विना ही स्पर्धा नाही आहे दादा. आपण मैदानातून बाहेर थांबा. एक चेंडू जर आणला तर एखादी टीम मैदानाच्या बाहेर जाईल, या स्पर्धेच्या बाहेर जाईल. हा करायला मार्ग नाही यार. 12 चेंडू 24 धावा. ही स्पर्धा आपणा करताय, परंतु आपण ही रिस्पेक्ट घ्यावा, रिस्पेक्ट द्यावा. येस पंचांचा इशारा येईल. इट्स अ वाईट डिलिव्हरी, आणि हाईट फॅक्टर म्हणून वॉर्न केलं गेलं पहिल्या आर्यनला. याकडे लक्ष वेधलंय. 12 चेंडू अजून आहे आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा, 20 धावा दापटल्यावर आपण पाहू शकाल समीकरण बिघडलंय. मी म्हणेन प्रत्येक चेंडूवर धाव महत्वाची आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घ्यावा लागेल. आणि प्रतीक मात्र तेच करतोय. त्याला जी जबाबदारी दिली, ढगावपतीचे इशारे होत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कैलास स्ट्रायकरकडे असला पाहिजे, ही समेची बाजू आहे. परंतु आर्यन मात्र या डावखऱ्या गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, हाही एक रायझिंग स्टार आहे. कणबुसरा म्हटलं तर खरंच भायरा 11 संघाच्या बॅकर्सनं जी मेहनत घेतली आतापर्यंत त्या कणबुसरा टीमवर हॅट्स ऑफ असेल, सॅल्यूट असेल. मी पंदेवा 11 चषकामध्ये देखील त्यांना सांगितलं होतं. आज मात्र एक कडक टीम आपल्याला बघायला मिळते. स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षा होतोय. सगळ्यांची नावं आम्ही घेऊ शकत नाहीये, म्हणून प्रत्येक वेळी फोन येतो, त्रास होतो, आणि म्हणून फोन सुद्धा आम्हाला स्विच ऑफ करावे लागतात. एवढे शुभेच्छांचे वर्षाव आहेत. येस कैलास पाटील कडा मिस्टर 360 कडून नक्कीच शुभेच्छा येत आहेत. आरोल्या उठल्या जात आहेत की कैलास तू करू शकतोस. येस, याच्यानंतरचा सामना जीपी फुंडे विपक्ष नांदगाव. जबरदस्त तेवढ्या ताकदीने फटका मारण्याचा प्रयत्न होता, फक्त पुश केलाय. खुश रहो. एकच धाव. ही घातक आहे. तुम्हाला दुसरी धाव घेण्याकरता प्रयत्न करावेच लागतील. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना हा घेऊन जिंकलाय.
छोटी चिमुरडी देखील साड्याच्या स्क्वॉड मध्ये उपस्थित आहे. प्रज्वल मला दिसतोय अजूनही जोपर्यंत प्रतीक मात्रे अजूनही मैदानात तोपर्यंत मैदानात जाऊ शकत नाहीये. त्याची हालचाल त्याची वेदना मला समजते परंतु नाईलाज आहे. प्रतीक मात्रे नायक तू खलनायक हा प्रवास आहे. प्रतीक मात्रे आज तुला काहीतरी करावंच लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आर्यन पाटील हा त्याला ते करू देईल की नाही हे मात्र आम्हाला माहिती नाही, कारण काळाचा महिमा आगाध आहे. पुढच्या चेंडू तेवढ्या ताकदीनं जोरात मारायचा होता. एकच धाव, दुसरी धाव. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये घडलंय काय आणि तिसऱ्या धावीकरता तो जाणून बुजून येणार, परंतु करकुसरेकर हुशार आहे. त्याला माहितीये प्रतीक मात्र स्ट्राईकवर पाहिजे, काहीला स्ट्राईकवर नको म्हणून की काय त्याला प्रतीक मात्रेला तिथंच ठेवलंय त्यांनी. आता समीकरण बिघडलंय. प्रतीक तुला ही जी बिरुदावली लावली ना खेळू दे, तुला खोडून काढायची. असंच काहीसं केलं होतं वशिणीच्या सचिन पाटीलनं आणि मग घडलंय देखील विचित्र घडलं होतं. आणि हितेश जोशीनं आदरणीय विद्याधरजी गावंड साहेब सामाजिक कार्यकर्ते पिरकोण यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. मॅच ऑन, गेम ऑन. चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये इथे घडलंय तरी काय बॅटर इथे अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी ते भासय्या पण DRA ची मागणी करण्यात आली आहे. काय येतो निर्णय ते पाहूया. आदरणीय गजाननजी पवार साहेब, आदरणीय राजजी पवार साहेब यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आपलंही हार्दिक स्वागत. 8 चेंडू 18 धावा, इट्स आउट. आणि मैदानाच्या बाहेर कैलास निराष्ट्रपुकडा वाटचाल करेल आणि ज्याची आम्ही आतुरतेनं वाट बघत होतो उज्ज्वल मैदानाकडे दाखल झालाय. 8 चेंडू 18 धावा, 8 चेंडू 18 धावाची गरज आहे. अजूनही दुतर्फा असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. एकमेकाचे गच्चे आणि पक्के दुवे एकमेकांना ठाऊक आहे, परंतु अजूनही कंगुसरा टीमचा जो कर्णधार आहे अर्थात मिस्टर UPL अशीच आपल्या सगळ्या सरकारला समजून आहे. मोठी स्पर्धा आहे. 364 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला सामना आपल्याला जिंकायचाच आहे. ग्रामस्थांचा अपेक्षांचा ओझं आहे, परंतु काय घडेल साडा संघ देखील तेवढं ताकदवान आहे, लढवय्या टीम आहे. इनरेज झेल 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 सुटलाय. सुटलाय का सोडलाय? सुटलाय का सोडलाय? ए दादा काय घडलंय? कोण आहे रे तो कीपर? आशिष धूर्त करणार आहे. त्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे फार मोठा जुगार खेळतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. 7 चेंडू 18 धावा, 7 चेंडू 18 धावा. सामना खरं तर जनरल वॉर्ड मधून आता ICU वॉर्ड मध्ये दाखल झालाय. धोकादायक. 1800 लोक घर बसल्या लाईव्ह या स्पर्धेची नक्कीच बाट राखण करताना दिसत आहे. पुन्हा एकदा एक धाव दुसऱ्या प्रत्येक काही करून पडेल त्याला माहिती आहे. मला रनआउट होण्यापेक्षा मला आता धाव काढायची आहे, नाहीतर काय खरं नाही. 10 चेंडू 16 धावा, 10 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. समीकरण अगदी टॉप क्लास आहे, परंतु ज्याच्या वेळी अशा प्रकारचे काही सामने येतात ना तेव्हा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि तथा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मला मिळणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी होईल. आपण तत्वर टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला फुंडे संघ GP क्लब फुंडे आणि त्याच्या अगेन्स्ट नांदगाव टीमला आपण पाहणार आहात.
आदरणीय विद्याधरजी गावंड साहेब यांना विनंती असेल साहेब आपण उपस्थित व्हावं. आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेब यांना विनंती करूया साहेब आपण देखील यावं. आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच खरं तर युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला उरण तालुका आणि एका बाजूला तुम्ही पाहाल तर जेथे पडवेल तालुका असंच म्हणावं लागेल. उरण वर्सेस पडवेल अशीच लढत आपण पाहणार आहात. दोन दिग्गज आणि मातबर संघ आणि दोन युवा खेळाडू आल्यात. एका बाजूला साहिल ठाकूरला पाहताय तर एका बाजूला तुम्ही मनीष कुटलेला पाहताय. दोन कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळालेत. नांदगावचा मनीष कुटलेला तुम्ही पाहतात. कालचा दिवस त्याच्या आयुष्यातला मोठा होता. टॉस आपण करताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. टेल इज अ कॉल. इथून टेल आला आणि टॉस जिंकला जीपी क्लब पुंडे या टीमने. साईड टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि स्पर्धा कालचा दिवस तू पाहिलाय. आज निर्णय काय घेशील. आज पहिला सामना तुम्ही खेळता बी ग्रुप मधून. निर्णय काय घेशील. संपूर्ण स्क्वॉड आला आज. पिट्टू आहे किंवा सर्व खेळाडू आलेत का. आम्हाला कोणता स्क्वॉड पाहायला मिळणार आहे. सर्व खेळाडू जे रेग्युलर खेळतात पिट्टू कुणाल किशोर सर्वजण इन्क्लूड असतात स्क्वॉड. मॅच मध्ये कितपत रोखण्याचा प्रयत्न करशील कारण अपोनंट टीम मध्ये मनीष कुटलेची सातत्याने बॅट बोलताना पाहायला मिळाले. कितपत त्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. 50 ते 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. साहिल आज कर्णधार म्हणून तुझ्याकडे आम्ही पाहतोय. कसं वाटलं इथलं आयोजन. समर्थ चषक 32 बाईक उरण तालुक्याच्या मानाची स्पर्धेबद्दल काय म्हणजे. स्पर्धेचं आयोजन बघायला झालं तर उरणमध्ये पहिलाच आयोजन असेल जिथे एवढ्या बाईक आपल्याला बघायला भेटतात. मानव कार तर खेळायला खूप मजा येईल आणि आयोजन खूप सुंदर. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचे निर्णय. मनीषची चर्चा करायचीच होती कारण त्याचा सन्मान आपण केलेला आहे. युवा जिगरबाज आणि त्याच वेळेला कालच्या दिवशी एक मोठा पुरस्कार त्याला मिळालाय. मनीष आता नवोदित आणि उद्योन्मुख खेळाडूंचा पुरस्कार मिळाल्यानंतर जिम्मेदारी जबाबदारी वाढली आहे. रायगडचं क्रिकेट तुझ्याकडे सर्वच जण पाहतात. इथून पुढे या स्पर्धेमध्ये कसं पाहतो आणि स्वतःचं प्रदर्शन किती महत्वाचं आहे. नक्कीच माझं प्रदर्शन चांगलं झालंच पाहिजे. टीमचं पण झालं पाहिजे. टीम जर परफॉर्मन्स केला तर नक्कीच आम्ही विनू. त्या पद्धतीने आज तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पुंडेच्या अगेन्स्ट मॅच झाली आहे का या वर्षी आणि जर का पहिला सामना होता तर कशी तयारी आहे तुमची. जे बॉलरांचं काम करावं बॅटलांनी बॅटलांचं काम करावं. पडवे तालुक्यामधून तुम्ही आलेला आहात आणि अगदी त्याच वेळेला समर्थ चषक खेळता. कसं वाटलं आयोजन आणि नियोजन. आयोजन म्हणजे खूपच छान आहे आणि स्पर्धा करावी तर अशी करावी. आयोजन खूपच छान आहे. शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये आहे त्यामुळे जास्तीचा इंटरव्ह्यू घेऊ शकलो नाही. समालोचन कक्षाकडे वळूया. त्याआधी काही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. आदरणीय विद्यार्थी गावंड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो. विद्यार्थी गावंड साहेब यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. एक विशेष सन्मान संदेजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आपण करतोय. या सन्मानानंतर थेट मैदानाकडे वळूयात कारण मॅच आता क्रुशल मुवमेंटला आली आहे. विशेष सन्मान आपण करतो. धन्यवाद. 4 चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार फेकल्यानंतर कमबॅक बघायला मिळत आहे. गोलंदाज आहे मथुर भाई उज्ज्वल. आणखी एक ताकद दाखवली आहे. चेंडू आडवला जाईल का नाही फेकून आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई हल्ला झालाय. इट्स अ बिग हिट. षटकार. किल्लारी देखील नकारलाय. सामना देखील तेवढा ताकदीचा आहे. मॅच मध्ये पकडलाय दम आणलाय. उज्ज्वल पाडी ऑन फायर. हा बिबट्या धुमाकूळ घालतोय. 3 चेंडू आता समीकरण बिघडलंय. 4 धावाची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा म्हणून म्हटलं गेलाय. सामना होता कुठं आलाय कुठं. सामना आहाचा घेऊन ठेवलाय. साडे विपक्षक दुसरे हृदयाची धडकन वाढवणारा सामना बघायला मिळतोय. टिक 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 वाचू लागलीये. डोक्यात नव्हे आता हृदयात वाढू लागलीये. वा आपण बघू शकाल नक्की कोण आहे. शंकुला चित्रपट कोण पाहिजे. तात्या विंचू माचीस काय तुमच्या इशारा मला कळलं पण सामन्याकडे जाऊया. 3 चेंडू 4 धावा. उज्ज्वल पाडी ऑन फायर. आणखी
आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथींचा विशेष सन्मान करणं आपलं अद्भुत कर्तव्य. विरोधी पक्षाचे शुभेच्छा आपण विशेष सन्मान करतो आहोत. स्वागत करू या सकल जणांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित झालेल्या पाहुण्यांचं पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत होती. या कारणासह आपण या मॅच कडे वळलो होतो. या सन्मानानंतर आपण आदरणीय गजाननजी पवार साहेब यांना विनंती असेल, साहेब आपलाही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. गजाननजी पवार साहेब यांना विनंती असेल, आदरणीय मंगेशजी गावड साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. राजी पवार साहेब यांना विनंती असेल, आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजी पवार साहेब यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पवार साहेबांचं खरं तर आगमन झालेलं पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती मान्यवरांची पाहायला मिळाली आहे. विशेष काही सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान मागील मॅचचा मानवमाचा पुरस्कार चेताजी स्वामी सर आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने धावा पटकावल्या तब्बल 4 बॉल मध्ये 18 एक शून्य 6 धावा खर्च का 2 विकेट पटकावणारा द रन मशीन ऑफ टीम साडे संघ उज्ज्वल पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. उज्ज्वल पाटीलला विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. उज्ज्वल पाटील. पुढील सन्मान मी आपण विनंती करतो राजी पवार साहेबांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. समीरजी पाटील सिंग ज्यांच्या माध्यमातून आज रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली, अँब्युलन्सची व्यवस्था आपल्याला करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण भेट, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि हा विशेष सन्मान. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, साहेब आपल्या परमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. चला पुणे संघ पिट्टू त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुणाल किशोर मी लक्ष वेधन. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच उज्ज्वल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार